वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार. आजच्या या गणेश स्तुती सेवेस्तव आयोजित संगीत सभेत आपण सर्वांचं आम्ही स्वागत करतो. श्री गणेशास वंदन करून कुलदेवतेचं स्मरण करून आणि आपल्या गुरुवर्य ओंकार संगीत महाविद्यालयाच्या संचालिका सुश्राव्य आणि सुप्रसिद्ध गायिका सौ मनीषा फणसळकर मॅडम यांचा आशीर्वाद आणि परवानगी घेऊन आजच्या सभेस आपण सुरुवात करूया. हे विश्व त्रिगुणांनी बनलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांनी या विश्वाचं नियमन होतं. आपल्या जीवनात सुद्धा 3 गुणांचा खूप प्रभाव आहे. सत्व, तमोगुण आणि रजोगुण. तसेच 3 विकारही आपल्या जीवनात खूप फरक करतात. ते म्हणजे वात, कफ आणि पित्त. आता अगदीच विज्ञानाची जोड घ्यायची तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हेही मूलद्रव्याचे मूलभूत 3 गण आहेत. वेदांमध्येही 3 गण आहेत. या सर्वांच्या या त्रिगुणाचा नियंत्रण करणारा म्हणजे गणपती. गणपती हा विश्वाचा अधिपती आहे. गणपती या सर्व गणांचा ईश आहे, म्हणजेच तो गणेश आहे. चराचरामध्ये एकच परब्रह्म आहे आणि गणपती हे सुद्धा परब्रह्मच आहे. आपण अथर्वशीर्षात म्हणतो त्वं सर्वं खल्विदं ब्रह्मासि. जर आपण आपल्या जीवनात आपल्या या 3 गुणांचा विवेकाने समतोल साधला तर आपण सुद्धा गणपतीच होऊ नाही का? हाच संदेश गणपती आपल्याला जीवनात मार्गदर्शन करणारा असतो. आता गणपतीला आपण आद्यदेवता म्हणतो. गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो. का बरं? गणपतीच्या जन्माची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पार्वती मातेने एक मूर्ती बनवली, त्यात तिने प्राण फुंकला आणि त्या बालकाला तिने आपला पुत्र मानला. स्नानगृहात गेल्यानंतर पहारा देण्यासाठी तिने त्याला सांगितलं, बजावलं की कोणाला येऊ देऊ नकोस बरं का. पण तेवढ्यात तिथे शंकर आले. त्यांना काहीच माहित नाही की हा आपला बालक आहे. ते म्हणाले मला जाऊ दे. पण हा मातृभक्त बालक म्हणाला, छे छे, माझी माता आत आहे आणि तिने मला सांगितलंय कोणाला येऊ नाही द्यायचं. मला माफ करा, मी तुम्हाला नाही जाऊ देणार. शिव म्हणाले तुझी माता आहे पण ती माझी पत्नी आहे, मला जाऊ दे. पण छे, गणपत तो बालक कसलाच ऐकतोय. आणि अशी करत करत गरमागरमी वाढली आणि शिवजींचा पारा तर सगळ्यांना माहिती आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आणि शिवाचा पारा इतका वाढला की त्यांनी त्रिशूळाने त्या बालकाचं शिर धडा वेगळं केलं. पण हे शिर कुठे जाऊन पडावं? उत्तर दिशेकडे. आपल्या पुराणात प्रत्येक कथेच्या मागे, प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी संदेश असतात. उत्तर दिशा ही ज्ञानाची दिशा आहे. हे शिर ज्ञानाच्या दिशेकडे जाऊन पडलं. जेव्हा पार्वतीला हे सगळं कळलं तेव्हा ती म्हणाली मला माझा बालक परत हवाय. शंकरांनाही पश्चाताप झाला. ते नंदीला म्हणाले जा बघू उत्तर दिशेकडे, तुला ते शिर मिळतंय का बघ, घेऊन ये. ते शिर तर काही मिळालं नाही. मग ते नंदीला म्हणाले जो कोणी पहिला पशु तुला उत्तर दिशेकडे सापडेल आणि जो स्वेच्छेने तयार होईल त्याचं शिर तू घेऊन ये. झालं. नंदीला गजासूर नामक हत्ती दिसला आणि तो स्वेच्छेने आपलं शिर द्यायला तयार झाला आणि ते शिर या बालकाच्या धडावर शंकरांनी बसवलं आणि मग त्या दिवसापासून त्याचं नाव गजानन झालं. तेव्हाच शंकरांनी आपल्या या पुत्राला जवळ घेतलं आणि म्हटलं की आजपासून तुला मी वरदान देतो, तू आद्य देवता होशील. आद्य देवता म्हणजे आद्य, प्रत्येकाच्या आधी, म्हणजे प्रत्येक कार्यापूर्वी जर कुणाची आपण पूजा करतो तर ती आद्य देवतेची म्हणजे तुझी पूजा होईल. तू या सर्व गणांचा ईश होशील, अधिपती होशील, म्हणून तू गणपती होशील. त्यांनी सांगितलं की तू माझ्या वाटेत विघ्नही आणलं
तुला विघ्नेश म्हणतो, पण या विघ्नेशचा दुसरा अर्थ म्हणजे तू लोकांच्या, या तुझ्या गणांच्या विघ्नांचाही नाश करशील. तू विघ्नेश, विघ्न हरताही होशील. आणि म्हणूनच तेव्हापासून आपण प्रत्येक कार्यारंभी ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून गणेशाची प्रार्थना करतो. आजची संगीत सभा जी आपण गणेशाची सेवा करण्यासाठी करतो आहोत, तीही निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी सर्वप्रथम गणेश वंदना करूया. आणि ती घेऊन येत आहेत स्वरचना खेळतीकर. त्यांना विनंती करतो धन्यवाद. गणपती बाप्पा गणपती या प्रार्थनेमध्ये जसं म्हटलंय की करुणेचा आगर आणि दयेचा सागर, तसा हा गौरी तनय. हा गौरी तनय म्हणजे महादेवांचा पुत्र. आता आई, बाबा
आणि हा गणेश त्यांचा मुलगा. बाबांचे गुण या गणपतीमध्ये नक्कीच येणार. वडिलांमध्ये आणि मुलामध्ये साम्य हे असणारच. शिवाचं तांडव नृत्य ही शिवाची कला आहे. पण जसं मुलाकडे गुण येतात तसंच गणपती सुद्धा तांडव नृत्य खूप छान करतो. गणपती हा देवांचा अधिपती व त्याच्या नृत्य सभेमध्ये दिग्गज देव हजेरी तर लावणारच. मग हा सोहळा कसा रंगतो ते ऐकण्यासाठी मी आपल्या ओंकार विद्यालयातल्या गोड बाल कलाकारांना आमंत्रित करते. रेशिका, राजस आणि सर्वेश यांच्या सुंदर अशा गळ्यातनं स्वरातनं आपण ही नृत्य सभा ऐकूया. त्याला ठेवून दे ना व्यवस्थित. माईक पण दे. हा माईक दे ना. हा दे ना माईक. सगळ्यांना माईक दे. अरे तू जाऊ नको राजस. घे राजस.
शिव आणि शक्ती म्हणजेच शंकर आणि पार्वती म्हणजेच गणपतीचे आई वडील. शक्ती म्हणजेच दुर्गा. पार्वतीने दुर्गेचं रूप घेतलं आणि तिने महिषासुराचा वध केला. महिषासूर आणि गणपतीचं गजानन म्हणजे त्याचं जे गजमुख आहे याचा एक संबंध आहे आणि पुराणात त्याची कथाही आहे. ती कथा आपण नक्की ऐकूया, पण त्याआधी या शक्तीला, या दुर्गेला आपण वंदन करूया. घेऊन येत आहेत राग दुर्गा सो सुमेधाताई देशपांडे. खूप छान. आपण राग दुर्गा ऐकला. खरं तर दुर्गा म्हणजे शक्ती, जिने महिषासुराचा वध केला. आता गणपती आणि महिषासुराचा काय संबंध आहे? महिषासुराच्या मुलाचं नाव गजासूर. आपल्या वडिलांचा वध पार्वतीने केलेला आहे हे गजासुराला माहीत होतं. त्यामुळे तो पार्वती, महादेव, कार्तिकेय या फॅमिली, या कुटुंबाबद्दल प्रचंड राग धरून होता आणि तो गजासूर अत्यंत शक्तिवानही होता. महादेव आणि कार्तिकेय हे देवांचे सेनापती समजले जातात. मग आता त्यांनी ठरवलं की मी देवांशी युद्ध करणार आणि या दोन्ही सेनापतींचा नाश करणार. पण तो हुशारही होता. त्याने आधी परब्रह्माची आराधना केली की मला ह्या युद्धामध्ये यश मिळू दे. परब्रह्म म्हणाले, परब्रह्म प्रसन्न झाले पण म्हणाले, हे बघ, आता शंकराने ठरवलंय म्हणजे तुझा मृत्यू अटळ आहे, मी काही करू शकत नाही. पण मी तुला वरदान नक्की देतो की तुला मोक्ष प्राप्त होईल, तुला परब्रह्माची ज्ञान होईल. जेव्हा पहिला बाण तुला लागेल शंकराकडनं तेव्हा तुझ्यातला अज्ञान दूर होईल आणि तुला ज्ञान मिळेल. युद्ध सुरू झालं. गजासूर प्रचंड शक्तिमान होता पण शंकरासमोर कसा काय टिकावं लागणार आणि
आणि जेव्हा शेवट जवळ आला तेव्हा त्याला शंकराचं खरं रूप दिसलं, परब्रह्माचं रूप दिसलं आणि तो अत्यंत आनंदित झाला. त्याने शंकराकडे वर मागितला, प्रार्थना केली की देवा मला वर द्या की मरणापूर्वी मला हत्तीचा जन्म द्या, आणि त्यानंतर जेव्हा हा हत्ती मरेल तेव्हा त्याचं कातडं तुम्ही पांघरा, तुमच्या शरीराला त्याचा स्पर्श होऊ द्या आणि माझं शिर त्याचाही उपयोग होऊ द्या. आणि हेच शिर गजासूर नामक हत्तीचं गणपती म्हणजे जो पार्वतीने बालक केला होता त्याच्या घडावर शंकरांनी ठेवलं. म्हणजे पुराणातल्या या अद्भुत कथा एकमेकात गुंतलेल्या असतात आणि त्या आपल्याला अनेक संदेश देत असतात. कितीही असुर झाला तरी जेव्हा तो ज्ञानी झाला तेव्हा त्याचं मन किती शुद्ध झालं. तसंच आपणही ज्ञानाची कास कधीही सोडली नाही पाहिजे. आता हा ज्ञान देवता गणपती ज्याला चिन्मय असंही म्हणतात. चिन्मय म्हणजे पार ज्ञानी. आपल्या ओंकार विद्यालयातही आपला एक छोटा गणपती आहे, त्याचंही नाव चिन्मय आहे. तर आता मी चिन्मय महाजन यांना विनंती करते की पुढला अभंग त्यांनी सादर करावा.
चिन्मय, तू आम्हाला इतक्या भक्तिरसात नेलंयस की त्यातनं बाहेर यावंसं वाटतच नाहीये. पण आपण सगळे शास्त्रीय शिकणारे आहोत, तर आता मी आपल्या पुढील सुस्वर गायिका रेणुका कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं शास्त्रीय गायन सेवेची सेवा इथे द्यावी. मला
मी आता जसं तुम्हाला सांगितलं की गणपती म्हणजे हा विश्वाचा नेता आहे आणि त्याला गजानना म्हणजे हत्तीचं शिर आहे. तर जर तो नेता आहे तर मग पशूंचा नेता सिंह, पण त्याचं का नाही बरं शिर त्याला लावलं? पण पुराणांमध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातनं खूप सूचना आपल्याला मिळत असतात. आता हत्तीचंच का शिर? तर जर आपण नीट बघितलं या गणपतीकडे तर बघा त्याचे डोळे कसे आहेत, खूप बारीक बारीक डोळे आहेत. तो आपल्याला सुचवतात की एका नेत्याने किती बारकाईने प्रत्येक गोष्टी बघितल्या पाहिजे. एका व्यक्तीने प्रत्येक गोष्ट ही बारकाईने बघितली पाहिजे. सूक्ष्मपणे कुठलीही बाब ही सुटली नाही पाहिजे. त्याचे तुम्ही जर सोंड पाहिली तर ती सोंड कशी असते, वक्रतुंड असते. म्हणजे कधी तुम्ही म्हणतो डावा सोंडेचा गणपती, कधी आपण म्हणतो की उजव्या सोंडेचा गणपती. म्हणजे डावे आणि उजवे या सगळ्या विचारांच्या व्यक्तींचा समतोल या त्या नेत्याने बांधला पाहिजे. सगळ्यांना सोबत नेण्याचा संदेश ही वक्रतुंड आपल्याला देत असते. या गणपतीची सोंड म्हणजे हा 5वा हात आहे आणि या सोंडेला एक 6 सेन्स असतो, म्हणजे चाहूल घेण्याची एक शक्ती या सोंडेत असते. असं म्हणतात की नेत्याने जे निर्णय घेतलेले असतात ते काही आज आणि उद्यासाठी नसतात, तर या समाजाच्या कल्याणासाठी पुढच्या 25 वर्षांनी काय होणार आहे ह्याचा वेध घेऊन हे निर्णय घ्यायचे असतात आणि हे त्या सोंडेकडनं त्या नेत्यांना या आपल्या व्यक्तींना तो संदेश असतो. या गणपतीचे कान कसे आहेत, सुपासारखे आहेत. म्हणजे कसे आहेत, खूप मोठे आहेत. आता नेता म्हटला की अनेक लोक आजूबाजूला गोंडाळा करणार, त्याच्या कानात खूप गोष्टी सांगत राहणार. पण सूप काय करतो, पाखडण्याचं काम करतो. चांगलं ते ठेवतो आणि वाईट ते बाहेर टाकून देतो. तर नेत्याने सुद्धा जेव्हा अनेक गोष्टी कानावर येतात तेव्हा जेवढ्या चांगल्या तेवढ्या घ्याव्यात आणि वाईट त्या सोडून द्याव्यात. पण ज्या चांगल्या घेतल्या त्या कुठे ठेवाव्यात, तर त्या लंबोदरात ठेवाव्यात. आणि म्हणून हे पोट कसं झालंय गणपतीचं, मोठं झालंय, लंबोदर झालंय, कारण खूप गोष्टी सामावल्यात. असं म्हणतात की विश्वच या पोटामध्ये सामावलेलं आहे. पण मग ह्या गोष्टी पोटातच ठेवायच्या आहेत, त्या ओठावर आणायच्या नाहीयेत. म्हणूनच हा गणपती नेत्यानं कसं वागावं हे सतत सांगत असतो. आता नेता मोठा माणूस आहे, तो जर साखर झोपेत आहे तर त्याचे गण त्याला कसे अगदी गोड आवाजात उठवतील. तर आता आपण सुद्धा गणपतीला एका गोड भुपाळीने आणि अगदी गोड गाणारे आपल्या अश्विनीताई भंडारे यांच्या आवाजात ऐकूया. रक्त
सर्वांचं मन रिझवूया आणि ते घेऊन येतात आपल्या सर्वांच्या आवडत्या गायिका वर्षाताई कुलकर्णी.
कारण खरं पुराणात सांगितलं की लाल रंगाला गणपती आवडतो. लाल रंगाने म्हणे आराधना केली गणपतीची, खूप कठोर तपश्चर्या केली आणि जेव्हा गणपती प्रसन्न झाले तेव्हा तो म्हणाला की मला कायम तुझ्यातच राहू दे, तुझ्या सोबतच राहू दे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की परब्रह्म हे एकच आहे, म्हणजे जल, अग्नी, वायू, आकाश हे सारे एकाच तत्वाचे आहेत. तसाच गणपती हा सुद्धा अग्नी आहे. अग्नीचा रंग म्हणजेच लाल आहे. लाल रंग म्हणजेच तेजाचा रंग आहे. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तो अंधार नष्ट करतो आणि प्रकाश देतो. त्या उगवत्या सूर्याचा रंग सुद्धा लालच असतो. तसाच हा लाल रंग आवडणारा गणपती जेव्हा आपल्या जीवनात येतो तेव्हा अज्ञानरूपी अंधार दूर करतो आणि ज्ञानाचा प्रकाश देतो. असा हा गणपती आणि त्याचं हे लाल रंगाचं हे पुराणात सांगितलेलं महत्त्व. इतकी छान सुरेल सभा चालू आहे, पण आता मी तुम्हाला विनंती करते की मला थोडंसं सहन करा. आता मी एक गवळण मी सादर करणार आहे.
आपण गणपतीच्या आवडीची गाणी गातोय. गणपतीच्या आईसाठी सुद्धा आपण राग दुर्गेची सेवा दिली. पण बाबांचं काय, आपण बाबांना नेहमीच विसरतो. पण नाही, आज आपण विसरायचं नाही. तर आज आपण गणपतीचे बाबा म्हणजे महादेव म्हणजे शंकर यांना सुद्धा सेवा देऊया. तर आपल्याकडे घेऊन आले आहेत राग शंकर, आपल्या अतिशय हुशार राग शंकरा आपल्या अतिशय हुशार आणि ऍक्टिव्ह गायिका रेणुका जोशी. आपण या आधी गणेशाच्या चेहऱ्याचं, त्याच्या सगळ्या त्या चेहऱ्यामागच्या अर्थाचं थोडंफार काही जाणून घेतलं. पण या गणपतीला आपण एकदंत म्हणतो, कारण त्याला एकच दात आहे. दुसरा दात हा परशुरामांनी त्याच्यावर परशु फेकला आणि तो तुटला.
पण या एकदंताचं महत्त्व आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या सुरुवातीला आधी त्यांनी आत्मरूपाला वंदन केलंय आणि त्यानंतर त्यांनी वाङ्मय गणेशाची प्रार्थना करताना एकदंताचं महत्त्व सांगितलंय. एकदंत कसा आहे तर तो अतिशय शुभ्र आहे, धवल आहे. हा शुभ्र रंग म्हणजे समानतेचा रंग असतो. आपण सर्व समाजात समानता ठेवली पाहिजे हा एकदंत आपल्याला संदेश देतो. एकदंत असणं म्हणजेच एकाग्र असणं. आपण जे काही करू ते सुद्धा एकचित्ताने एकाग्राने करावं. जे आपण बोलतो तेच आपण करावं. एक बोलावं आणि दुसरं करावं असंही नाही. ही ह्या एकदंताचं महत्त्व ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनात केवढी मोठी देणगी दिली आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याला हरिपंथ दाखवला आहे. याच ज्ञानेश्वरांना आपण वंदन करूया. त्यासाठी मी आपला ॲक्टिव्ह आदित्य देवळाणकर याला आमंत्रित करते.
आदित्य, तू आम्हाला समाधी नाही पण संगीताच्या तंद्रीत नक्कीच सुखद तंद्रीत घेऊन गेलास. खूप धन्यवाद. आता शेवटाकडे आपण जात आहोत. बाप्पा हा जितका महान आहे तेवढाच तो खूप खोडकर पण आहे बरं का. एक छोटीशी गोष्ट आहे त्याच्या खोडकरपणाची. हा गोड आणि खोडकर बाप्पा एक दिवस गोकुळामध्ये यशोदा मैयाची गंमत करायची त्याला मुख्य आली. यशोदा मैयाने गणपतीची पूजा केली, मोदकांचा नैवेद्य दाखवला. लल्ला बसला होता बाजूला. आता प्रसादावर तुळशीपत्र ठेवतो आपण, ती विसरली. ती लल्लाला म्हणाली, तू इथे बस, मी तुळशीपत्र घेऊन येते. ती जशीच गेली तसा गणपतीने हळूच सोंडेनी एक मोदक लल्लाला दिला. लल्लानी तो खाऊनही टाकला, आपला हात बसला. तेवढ्यात आली ना यशोदा. प्रसाद ठेवायच्या आधी यांनी उचलला कसा मोदक. रागावली ती लल्लावर. अरे तुला सांगितलं होतं प्रसाद दाखवल्यावर खा. तो म्हणाला, मी काय करू, गणपतीने तर दिला मला. काही काय बोलतोस तू, गणपती कसा देईल तुला मोदक, खोटं बोलू नकोस. तो म्हणाला, अगं नाही मैया, खरंच सांगतोय. असं सांग त्या गणपतीला की परत दुसरा मोदक दे म्हणून. आणि खरोखर गणपतीने परत सोडण्याने त्याला दुसरा मोदकही दिला. ते दृश्य तिने बघितलं. पण ती एक सामान्य स्त्री होती. देवांची ही अगाध अशी अद्भुत काय म्हणतात त्याला, हे अद्भुत तिला सहन झालं नाही आणि तिला चक्कर आली. आणि जेव्हा ती उठली तेव्हा तिला ते सगळं ती विसरून गेली की असं काही साक्षात गणेश आले होते, त्यांनी मोदक दिला, पण त्यातले 2 मोदक मात्र कमी झाले होते. असा हा खोडकर गणपती आणि हा कान्हा. आता वृंदावनामध्ये आता पावसाळा सध्या चालूच आहे, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा वृंदावनात काय काय मजा असते हे पुढचं गीत आपल्याला या पुढच्या गीतातनं कळेल. आणि ते घेऊन येत आहेत स्मिताताई कोल्हटकर. त्यांच्या या गीताचं त्याच निवेदन करतील. मी त्यांना आमंत्रित करते. त्यांनी एवढं सुंदर निवेदन केलंय, पण थोडंसं गाण्याचं म्हणून करते. आधुनिक वाल्मिकी म्हणून कधी माडगुळकरांचं म्हणतात, ज्ञानी यांचा आणि तुकी यांचा तोच माझा वंश, असं ते म्हणतात. त्यांची साधना आणि त्यांचा अधिकार एवढा होता, ते शब्दप्रभूच होते. ते म्हणतात म्हणूनच की काय, पानशेतच्या पुरामध्ये जेव्हा खूप पाणी आलं होतं तेव्हा वरदक्षिणा चित्रपटाची जी संहिता होती ती तरली. म्हणजे जसं तुकारामांचे अभंग पाण्यावर तरंगले त्याप्रमाणेच ही संहिता तरली. आणि त्यातच अगदी चिंब भिजवून टाकणारं हे गीत म्हणजे घन घन माला नवी दाटल्या, तेही त्या पाण्यावर तरलं आणि आज आपल्यापर्यंत पोहोचलं. त्याचं संगीत दिले वसंत पवार यांनी सादर करते. घन घन माला नवी Thank you.
सुगंध येतो एकानामिका सुगंध येतो ओल्या अंधारा ओल्या अंधारा घन घन मारा गीता नल्या ओसरी हारा घन घन मारा गीता नल्या ओसरी स्मिताताईंनी आपल्याला सुरांच्या पावसात चित्तजोग भिजवून टाकलंय. धन्यवाद. म्हणजे इथे बसूनही आपण भिजण्याचा आनंद घेतलाय. खरंच पावसाळ्यात किती छान झुळझुळ वाहणारे झरे आपण बघतो, आपल्या मनाला केवढा आनंद देतात. तसाच एक उत्साहाचा खळाळता गोड गळ्याचा झरा आपण रोज अनुभवत असतो आणि तो म्हणजे आपल्या गुरुवर्य सौ मनीषाताई फणसळकर मॅडम. त्यांचा खेळकर स्वभाव, त्यांचा शिकवण्याची शैली यात आपण रोजच डुंबत असतो आणि किती किती आनंद घेतो. आपण शांत होऊन जातो. एक तास आपला इथला कसा जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. आपण खरंच खूप नशिबान आहोत की आपल्याला इतक्या छान गुरु मिळाले आहेत आणि त्या आपल्याला इतकं छान ज्ञान देत आहेत संगीताचं, गाण्याचं. गणपती जसा नेता आहे तसाच आपल्या या ओंकार नाव सुद्धा बघा गणपतीचंच आहे आपल्या या विद्यालयाचं. या ओंकार विद्यालयाच्या आपल्या नेती आपल्या गुरुवर्य सौ मनीषाताई फणसळकर. मी त्यांना सविनय प्रार्थना करते की आता त्यांनी त्यांची गानसेवा गणपती समोर सादर करा. गणपती बाप्पाला वंदन करून संगीत सभेची सांगता करते. आज खूप जण नाही आहेत आपल्यामध्ये, पण आपण गेल्या 29 वर्ष हे उपक्रम चालूच ठेवत आहोत. कुणाची काही अडचणी असतात
आपण त्या गृहीत धराव्या लागतात. थोडंसं वाईट वाटतं की अरे हा नाही आहे, अरे तो नाही आहे, पण ठीक आहे. असो, जे आहेत त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला. 8 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं की संगीत सभा करायची आणि जे जे सादर करता येईल ते सादर करण्याचा चांगल्यापैकी प्रयत्न सगळ्यांनी केला. असे उपक्रम व्हायला हवे. त्याच्यातनंच आणि विद्येच्या देवतेसमोर तर आपण आपली कथा सादर करणं हे तर आपलं परम कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आज ओंकार नसतानाही ओंकारचा मित्र आणि खूप उत्तम तबला वादक आणि तो उत्तम पेटीवादक पण आहे दिनेश डोळे, ह्याचं सर्वांनी स्वागत करावं. आणि अंजली जाधव यांना मी विनंती करते आहे की दिनेशचं फुल नाही फुलाची पाकळी देऊन स्वागत करावं. त्याची चांगली साथ आम्हाला दरच वेळेस लाभत असते आणि दिनेशचा छोटासा सत्कार करण्याचा आमचा मानस आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. दिनेश बद्दल मला थोडं सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत कष्टाळू, अत्यंत रियाजी आणि रोजचा तबल्याचा 6 ते 8 तास रियाज करणारा हा मुलगा आहे. आणि ह्याचं प्रचंड कौतुक आम्हाला आहे की आजकालच्या या मोहमयी वातावरणात कोणताही सिनेमा, फेसबुक, व्हॉट्सअप फक्त कामापुरता वापरणारा आणि 24 तास तबल्याचा आणि पेटीचा विचार करणारा असा हा ओंकारचा मित्र आहे असं मी अभिमानाने सांगते. आणि आज मी पावसाळा असल्यामुळे राग मेघ सादर करण्याचा प्रयत्न करते. मल्हारचाच हा प्रकार आहे, परंतु सारंग अंगाने तो आज मी गाणार आहे. बंदिश आहे अश्विनी विले देशपांडेची आणि निसा रेणू बनिसा असं त्याचं चलन जातं. मध्यमाला जास्त महत्त्व दिलं जातं या रागामध्ये. राग सादर करते आहे द्रुत एक तालामधली बंदिश आहे मेघ श्याम घनश्याम. सगळ्या बंदिशी कृष्णावरच्याच आणि गणपतीचंही हे रूपच आहे. पावसाच्या माध्यमातून मेघाची केलेली स्तुती आणि ती गणपतीला आवडणारी अशीच आज सुद्धा गणपतीने स्वागत केलेलं आहे. थोडासा पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे राग मेघ गाण्याचा प्रयत्न करते.
Thank you.
गुरूंनी गायलेलं आहे. आमचे शब्द फिटे पडतील पण तरीही म्हणते खूपच सुंदर ही सेवा झाली मॅडम तुमची. गणपतीच्या सेवेसाठी आपण काय कष्ट केले आहेत हे आपण गुरुसमोर दाखवतो, लोकांच्या समोर दाखवतो. लोक आपल्या प्रेमापोटी आपल्याला चांगलंही म्हणतात, परंतु आपल्या मनाला माहिती असतं की आपण किती रियाज केलाय आणि आपण आज काय प्रेझेंट केलंय. आणि हे आपण आता देवाशी बोलायचं आहे की माझं असं झालंय बरं का, माझं तसं झालंय, मी हे एवढं करायला हवंय आणि मी हे एवढं केलेलं नाही, तरी पण मी सादर केलं आणि मी कौतुक घेतलं, पण ते तुझ्या सेवेसाठी मी आज हे कौतुक घेतलं. परंतु मी प्रामाणिकपणे तुला सांगतो की मी याच्यापुढे नक्की रियाज करेन आणि रियाजातून तुझी सेवा करेन. तेव्हा माझा स्वर आणि माझा ताल पक्का होऊ दे, मला रियाज करण्याची बुद्धी दे, असा आशीर्वाद देऊन तू तुझ्या घरी परत जा, पार्वती मातेकडे परत जा. आणि आम्ही जी काही 10 दिवसात सेवा केली आहे ती अत्यंत प्रामाणिकपणे केलेली आहे आणि ह्याच्याही पुढे आम्ही असाच रियाज करत राहू, असं आम्हाला बुद्धी दे. म्हणून तू बुद्धिदाता आहेस, अशी चांगली बुद्धी आम्हाला व्हावी याच्यासाठी आज आम्ही हा छोटासा संगीत सभेचा प्रयत्न केला. आणि दरच वर्षी आम्ही तुला चांगल्या पद्धतीने आम्ही तुझी सेवा करण्यासाठी आमचा सूर आणि आमचा ताल चांगला पक्का होऊ दे असा आशीर्वाद मागण्यासाठी देव हे जागाच आहे. फक्त सध्या लोकसंख्या इतकी झालेली आहे की देवाचं आपल्याकडे लक्ष जाण्यासाठी आपण त्याची संगीतातून सेवा केली की सगळ्यात जास्त शॉर्टकट आहे तो. आणि आपण कितीही वेळा संगीतातून त्याचं नाव घेतलं तर त्याचं काउंटिंग नाहीये की मी 108 वेळा गणपतीचं नाव घेतलं. आपल्याला कळतही नाही आपण किती वेळा मेघश्याम घनश्याम म्हणलं. तर प्रत्येक वेळ आपल्याला 108 वेळा म्हणायची आहे. असं काउंटिंग न करता आपल्याला रियाज करायचा आहे. आणि ईश्वराच्या जवळ जाण्याचा संगीत हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडासा गळा, थोडीशी बुद्धी आणि थोडंसं तालाचं ज्ञान या जन्मात आलेलं आहे ते असंच वाढत राहू असा आशीर्वाद बाप्पा तू आम्हाला दे. याच्यासाठी गणपतीची आराधना करणारं, गणपतीला जागं करणारं, म्हणजे आपल्यासाठी जागं करणारं असं एक गीत सादर करते आहे मी. गणाधी बापो उठा लवकर.
यानंतर सगळ्यांनी गणपतीचा प्रसाद घेऊन जायचा आहे. जुहीची आई अंजली जाधव यांनी आपल्यासाठी छान सुंदर मोदक करून आणलेले आहेत. मी पण एक छोटासा प्रसाद केलेला आहे, तो सगळ्यांनी घ्यायचा आणि मग आपण द्यायची आहे.